नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनेलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा एक जवळचा मित्र राजेश ह्याचीच कथा सांगणार आहे. झालं असं, तो शहरामध्ये राहायचा, तिकडे चांगली नोकरी लागली आणि तिकडेच तो सेटल झाला. मात्र गावाकडे त्याचे आईवडील राहत असायचे. त्यांना भेटण्यासाठी तो सणावाराला किंवा सुट्ट्याला वगैरे नेहमी गावाकडे येत असायचा. त्याची एक फोर व्हीलर गाडी होती. त्या कारमध्ये तो येत असताना रस्त्यामध्ये एकेवेळी त्याला एका व्यक्तीशी भेट झाली. ती म्हणत होती की मला पुढचं गाव आहे, माझी बस चुकली आहे, मला सोडचाल का? मग तो तिला गाडीमध्ये घेऊन आला. रात्रीची वेळ होती. दोघांची चांगलीच ओळख झाली आणि मग काय, त्याने तिला गाडीमध्ये कसा आनंद दिला आणि पुढे काय काय झालं तीच कथा आज मी त्याच्याच तोंडातून सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश आहे. तसे सगळे मला गावाकडे राजाच म्हणायचे. मी चांगला अभ्यास करून चांगली मला नोकरी लागली आणि मी शहरात स्थायिक झालो. मात्र शहरात जरी राहत असलो तरी मला गावाकडची खूपच आठवण यायची. नेहमी मी गावाकडे जात असायचो. एक दिवशी झालं असं, सलग 4-5 दिवस सुट्टी होती आणि मला पण काही मग रूमवर करमणार नव्हतं आणि गावाची पण मला खूप आठवण येत होती. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. सगळीकडे हिरवेगार निसर्ग, गावाकडे पाहण्याची वेगळीच मजा होती. माझे जोडीदार, माझे मित्र पण गावाकडे येणार होते. आम्ही सगळ्यांनी आधीच ठरवलं होतं की गावाकडे आल्यावर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आणि सगळ्यांनी चांगली ट्रिप काढायची. म्हणून मग त्यांनी आधीच मला फोन केला होता. मला पण सुट्टी होती, मग मी जायचं ठरवलं होतं. लवकरच मी कामावरून घरी आलो आणि माझे थोडेफार काही कपडे आणि माझी बॅग घेतली आणि माझ्या गाडीमधूनच जायचं असं ठरवलं होतं. त्यावेळेस मात्र रूममध्ये सगळं व्यवस्थित आवरलं आणि मी जायला निघालो होतो. मी मनातल्या मनात विचार करत होतो की लवकर घरी पोचलं की टेन्शन नाही. संध्याकाळचंच मी निघणार होतो, कारण की दिवसा जर निघलो तर शहरातल्या ट्रॅफिकमध्येच माझे खूपच वेळ जाईल आणि सगळं मला खूपच असं करमणार पण नाही. लवकर जायचं आहे म्हणून मग मी संध्याकाळी 7 वाजता रूममधून निघलो होतो. अगदी काही शहरापासून पुढे येत असताना एक व्यक्ती मला हात करताना दिसली. ती खूपच दिसायला सुंदर आणि देखणी होती. त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही कुठे चाललाय, मला गाडीमध्ये जागा द्याल का? कारण की माझी शेवटची असलेली गाडी चुकली आहे आणि घरी जायला मला प्रॉब्लेम होईल. त्यावेळेस मी विचारलं कोणत्या गावी जायचं आहे. तिने गावाचं नाव सांगितलं आणि मी जिकडे जाणार होतो त्याच रस्त्याला तिचं गाव लागत होतं. त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे, बसा. ती माझ्या बाजूच्या असलेल्या सीटवर बसली होती आणि आम्ही दोघं मग बोलू लागलो. त्यावेळेस मी म्हटलं तुमचं नाव काय? तिने माझं नाव कविता आहे असं सांगितलं. मी इकडे शहराकडे येते आणि माझे नातेवाईक इकडे आहेत. इथे मी धुणी भांडी करून माझं घर भागवत असते. मात्र आमच्या घरी थोडासा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी गावीच चालले आहे असं ती मला म्हटली. त्यावेळेस मी म्हटलं हो, पण तुम्ही एकट्याच चालला आहात, बाकीचे घरातले? त्यावेळेस ती म्हटली नाही ना, घरातले कोणी, मी एकटीच राहते इकडे आणि माझ्या घरातले तसं कोणी नाही, मी एकटीच असते. मी म्हटलं बरं, मग इकडे कुठं? त्यावेळेस ती म्हटली माझ्या आईवडिलांचं इकडे गाव आहे, मग मी तिकडे येत असते कधीतरी. त्यावेळेस मी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही पण इकडचे आहात का? त्यावेळेस मी म्हटलं हो, मी इकडे नोकरीला आहे आणि चांगला मला पगार पण आहे, मात्र माझं गाव इकडे आहे. त्यावेळेस मी माझ्या गावाचं नाव सांगितलं तर ती म्हटली की अगदीच आमच्या घरापासून 10-15 किलोमीटर आहे. त्यावेळेस ती बोलू लागली आणि तिची थोडीशी ओळख सांगू लागली. तिचे काही नातेवाईक आमच्या गावात होते. मग मला त्यावेळेस विश्वास बसला की ही नक्कीच गावाकडचीच आहे. मग आम्ही बोलू लागलो. वातावरण खूपच चांगलं होतं. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एकटीला बरं इथे शहरामध्ये करमतं, म्हणजे कोणी ओळखी पाळखी नसताना तुम्ही कसं काय राहता? तुम्हाला भीती वगैरे नाही का वाटत? त्यावेळेस ती म्हणते त्याच्यात काय भिण्यासारखं, मी तसं मला लिहिता वाचता येतं आणि मला काही अडचण नाही, मला सगळंच माहिती आहे इथलं.
त्यावेळेस मी म्हटलं बरं, पण एवढ्या संध्याकाळचं येण्याची काय गरज होती? त्यावेळेस ती म्हटली, नेहमी गावाकडे येताना मी संध्याकाळीच येते, कारण की संध्याकाळ आल्यावर सकाळपर्यंत पोहोचून जातं, नाहीतर सकाळी दिवसा निघालं तर खूपच वेळ जातो. मी म्हटलं हो, ते तर बरोबरच आहे. मला खूपच भूक लागली होती आणि आता संध्याकाळचे 9:30 वाजले होते. त्यावेळेस मी एका हॉटेलमध्ये बसून जेवण करायचं ठरवलं. त्यावेळेस मी हॉटेलकडे गाडी नेली आणि म्हटलं की चला काहीतरी खाऊन घेऊ. त्यावेळेस ती मात्र नको नकोच म्हणत होती. अहो तुम्हीच एकटं जेवून या, मी बसते इथे. त्यावेळेस मी म्हटलं अहो चला तर. त्यावेळेस मी खूप विनंती केल्यानंतर शेवटी ती आली. ती खरंच खूप सुंदर होती. मी सारखंच तिला पाहायचो आणि तिला बघायचो. मात्र ती खूपच लाजोळ्या स्वभावाची. एवढं काही मला बोलतच नव्हती आणि पाहतच नव्हती. त्यावेळेस आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं आणि मग आम्ही नंतरच्या प्रवासाला सुरू झालो. माझ्या कारमध्येच ती होती. बोलता बोलता मी तिला बोलू लागलो की तू खरंच खूपच सुंदर आहे. नक्की तुझा कोणीतरी मित्र असेल. त्यावेळेस ती म्हटली, नाही ना, मी असं कोणाला मित्र वगैरे नाही केलं. तुम्ही एवढे देखणे आणि तुम्हीच उलट कसे दिसता. तुमचा कोणीतरी नक्कीच असेल. तुमचं लग्न झालं आहे का वगैरे ती मला विचारू लागली. त्यावेळेस मी म्हटलं, नाही, माझं लग्न नाही झालं. त्यावेळेस मग मी म्हटलं की बरं ठीक आहे. आम्ही खूप वेळ बोलत होतो. त्यावेळेस मी तिला म्हटलं, एक बोलू का? तुम्हाला कसा माझा विश्वास बसला, कारण की मी एकटाच आहे, रस्ता सुनसान आणि तुम्ही माझ्यासोबत गाडीमध्ये आलात. तुम्हाला वाटलं नाही का की हा व्यक्ती कसा आहे? त्यावेळेस ती म्हटली, मी तुम्हाला पाहिलं आणि तेव्हाच मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात म्हणून. मग आम्ही बोलू लागलो. त्यावेळेस मी तिला म्हटलं, त्यावेळेस बोलून बोलून आमचं चांगलंच मन जमलं आणि तिला पण मी तिची काळजी घेत होतो. मी जेवण वगैरे तिला दिलं आणि तिला खूपच प्रेमाने बोलत होतो. ते तिला खूपच आवडलं. त्यावेळेस ती मला म्हटली, तुमचा स्वभाव पण खूपच चांगला आहे. त्यावेळेस मला राहवलं नाही आणि शेवटी मी म्हटलं की तुम्हाला एक बोलू का? तुम्हाला राग नसेल येणार तर. तुम्ही माझ्या प्रवासात सोबती झाला. मी पण रिकामाच आहे आणि तुम्ही पण एकट्या. मला खूप इच्छा झाली. तुम्ही खूपच मला आवडला. मग ती पण हसून मला खेळून बोलू लागली आणि मग काय आम्ही दोघं पण गाडीमध्ये चालू व्हायचं ठरलं. रस्ता सुनसान होता. एका बाजूला घेतलं अंधारात गाडी आणि तिथे लाईट बंद केले आणि पाठीमागच्या साईडला आम्ही तिथे चालू झालो. माझी करण्याची पद्धत पाहून ती म्हटली, तुम्ही खूपच घाई करत आहात. निवांत करा ना, आपल्याला कुठे जायचं आहे. आता मी पाहिलं तर संध्याकाळचे 1 वाजले होते. मग काय मी हळूहळू तिला आनंद देऊ लागलो. तशी ती खूपच खुश झाली. खरंच तुमची करण्याची पद्धत खूपच कमालीची आहे आणि तुम्ही मला खूपच सुख देता, असं म्हणून मी देऊ लागलो तिला दणके. त्यावेळेस माझ्या ही करण्याची पद्धत तिला आवडली आणि मी तिला त्या दिवशी 2दा ते 3दा शांत केलं. त्यावेळेस ती म्हटली की तुमची ही असली गाडीमध्ये करण्याची काही वेगळाच आनंद मला दिला आणि मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. पहाट झाली होती. शेवटी आम्ही थोडासा तिथेच आराम केला आणि नंतरच्या प्रवासाला निघालो. मात्र गावाकडे येताना नेहमी तिला फोन करायचो आणि तिला बोलवून घ्यायचो. त्यावेळेस आम्ही दोघं सोबत जायचो आणि वेगळ्याच प्रकारे मी तिला आनंद देऊन तिला सुख द्यायचो आणि शांत करायचो. तर कशी वाटली तुम्हाला लाडक्या मैत्रिणीच्या मित्राची ही कथा ते नक्की कळवा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.